नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यात क्रांती घडवू शकतो, तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो। तो विषय म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी। तुम्हाला माहित आहे का, जगातले यशस्वी लोक फक्त टॅलेंटेड नसतात, तर ते सातत्यपूर्ण असतात। पण सातत्य म्हणजे नक्की काय आणि ते आपल्याला यशाकडे कसं घेऊन जातं? चला तर मग आज याच रहस्याचा उलगडा करूया। सातत्य म्हणजे कोणतंही काम, ते कितीही लहान असो किंवा मोठं, न थांबता नियमितपणे करत राहणं। रोज थोडं, पण न चुकता। कल्पना करा, तुम्ही रोज जिम मध्ये जाता। पहिल्या दिवशी कदाचित काही फरक दिसणार नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, पण 1 महिना, 3 महिने, 6 महिने तुम्ही रोज करत राहिलात तर काय होतं? तुमच्या शरीरात नक्कीच बदल दिसतो, नाही का? हाच तर सातत्याचा जादू आहे। आपण अनेकदा मोठी ध्येय ठेवतो आणि ती एकाच वेळी साध्य करण्याचा प्रयत्न करतो, पण ते शक्य नसतं। यश हे एका रात्रीत मिळत नाही, तर ते रोजच्या लहान लहान प्रयत्नांतून घडतं। एक साधी गोष्ट घ्या, रोज एक नवीन शब्द शिकणे। जर तुम्ही रोज फक्त एक नवीन मराठी शब्द शिकलात, तर एका वर्षात तुम्ही 365 नवीन शब्द शिकाल। विचार करा, तुमच्या शब्दसंग्रहात किती वाढ होईल। हेच तर आहे सातत्याचं महत्त्व। पाणी थेंबाथेंबाने पडत राहिल्याने दगडालाही छिद्र पडतं। पाणी शक्तिशाली नसतं, पण त्याचं सातत्य शक्तिशाली असतं। आता प्रश्न पडतो, सातत्य कसं टिकवून ठेवायचं? कारण अनेकदा आपण उत्साहात सुरुवात करतो, पण काही दिवसांनी आपला उत्साह मावळतो। टिप 1 आहे, लहान सुरुवात करा। मोठी ध्येय लहान तुकड्यांमध्ये विभागा। दिवसातून 10 मिनिटे व्यायाम करा, रोज 1 पान पुस्तक वाचा। जेव्हा तुम्ही ते लहान ध्येय पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास येतो। टिप 2 आहे, वेळापत्रक बनवा आणि त्याला चिकटून राहा। तुमच्या कामासाठी एक वेळ निश्चित करा आणि ती सवय होईपर्यंत त्या वेळेत ते काम करा। उदाहरणार्थ, रोज सकाळी 7 वाजता व्यायाम करा। टिप 3 आहे, स्वतःला जबाबदार धरा। तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या। एका डायरीत किंवा ॲपमध्ये नोंदी करा। तुम्हाला जेव्हा तुमची प्रगती दिसेल, तेव्हा तुम्हाला आणखी प्रेरणा मिळेल। टिप 4 आहे, अपयश स्वीकारणे। कधी कधी तुम्ही सातत्य टिकवू शकणार नाही, काहीतरी चुकू शकतं। इट्स ओके। स्वतःला माफ करा आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा सुरुवात करा। महत्त्वाचं आहे की तुम्ही हार मानू नका। जगातल्या कोणत्याही मोठ्या यशस्वी व्यक्तीचं उदाहरण घ्या, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, एलन मस्क, या सगळ्यांनी त्यांच्या क्षेत्रात कमालीचं सातत्य ठेवलं। सचिन रोज तासनतास सराव करत असे, लता मंगेशकर रोज रियाज करत असत। हेच त्यांना इतकं महान बनवतं। त्यांची प्रतिभा तर होतीच, पण सातत्यानेच त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं। मित्रांनो, लक्षात ठेवा, यशाची कोणतीही शॉर्टकट नाही। यश हे सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे। आजपासूनच तुमच्या प्रत्येक कामात सातत्य आणा। ते तुमचं आरोग्य असो, शिक्षण असो, करिअर असो किंवा कोणतंही नवीन कौशल्य। रोज 1 पाऊल टाका, हळूच का होईना, पण थांबायचं नाही। कारण आज टाकलेलं एक लहान पाऊल उद्या तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल। त्यामुळे आजपासूनच सातत्य हा आपला मंत्र बनवूया आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सकारात्मक राहा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।